नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहीन इनामदार. इयत्ता 12वीतील विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण 3 मागणीचे विश्लेषण यामधील नवीन टॉपिक घेऊन आले आहे, ज्याचं नाव आहे मागणीचा नियम. इंग्लिशमध्ये याला म्हणतात लॉ ऑफ डिमांड. तर आज आपण अभ्यासणार आहोत मागणीचा नियम. हे आहेत डॉक्टर मार्शल यांनी मागणीचा नियम आपल्या ग्रंथात मांडलेला आहे. 1890मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयक अनेक संकल्पना मांडल्यात, अनेक सिद्धांत मांडलेत. त्यापैकी हा एक आहे मागणीचा नियम. परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारताना 1890मध्ये डॉक्टर मार्शल यांनी कोणता ग्रंथ लिहिला किंवा मागणीचा नियम कोणत्या ग्रंथात मांडला असा प्रश्न येऊ शकतो. त्या दृष्टीने ही बाब लक्षात ठेवायची आहे की 1890मध्ये प्राध्यापक डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला आहे. इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. डॉक्टर मार्शल यांनी सामान्य माणसाच्या कल्याणाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने सामान्य माणसाचं हित कशामध्ये आहे, त्याला कोणत्या वस्तूतून उपयोगिता प्राप्त होते, त्याच्या गरजा कोणत्या आहेत, समाधान त्याला केव्हा जास्त मिळते, एखादी व्यक्ती मागणी केव्हा वाढविते, मागणी केव्हा कमी करते, या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास केला. या सगळ्या संकल्पना त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये लिहिली आहेत आणि त्यांच्या अशा सर्व संकल्पनांच्या अभ्यासामुळेच अर्थशास्त्र हा विषय स्वतंत्रपणे अभ्यासला जाऊ लागला. कारण हा विषय पूर्वी पॉलिटिकल इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटिकल सायन्स याच्यामध्येच अभ्यासला जात होता. थोडक्यात अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स या शब्दाला, या विषयाला स्वतंत्र स्थान देण्याचं श्रेय डॉक्टर मार्शल यांना जाते. डॉक्टर मार्शल यांनी मागणीचा नियम मांडला. मागणीचा नियम मांडताना त्यांनी या सिद्धांताचं प्रमुख विधान मांडलेलं आहे. डॉक्टर मार्शल म्हणतात, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये गृहीतके मांडून सिद्धांत स्पष्ट केले जातात. सूक्ष्म अर्थशास्त्रातील महत्त्वाचं गृहीतक आहे इतर परिस्थिती स्थिर असताना. आता प्रश्न पडला असेल की इतर परिस्थिती म्हणजे काय? तर मागणीचा नियम अभ्यासण्यापूर्वी आपण मागणी म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. त्यानंतर मागणीवर परिणाम करणारे घटक किंवा मागणी निर्धारित करणारे घटक आपण अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये पहिला घटक किंमत होता. त्यानंतर वेगवेगळे घटक आपण अभ्यासले, जसे की व्यक्तीचे उत्पन्न. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न बदललं तरी देखील वस्तूंची मागणी बदलते. त्यानंतर पर्यायी वस्तूंच्या किमती, पूरक वस्तूंच्या किमती, लोकसंख्येचे आकारमान, भविष्यकालीन किमतीचा अंदाज, जाहिरात, लोकांच्या आवडी निवडी, सवयी, या सर्व गोष्टी स्थिर राहिल्या पाहिजे, कायम राहिल्या पाहिजे आणि फक्त किमतीमध्ये बदल होणार, तेव्हा मागणीचा नियम खरा ठरेल. म्हणून डॉक्टर मार्शल यांनी मागणीचा नियम मांडण्यापूर्वी हे विधान मांडलेले आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते. किमतीमध्ये बदल होणार, एकतर किंमत वाढणार किंवा किंमत कमी होणार. त्यावेळेस किंमत कमी झाली तर मागणी वाढते
व किंमत वाढली तर मागणी घटते. यावरून हे सिद्ध होतं की मागणी आणि किंमत यांचा व्यस्त संबंध आहे. दुसऱ्या शब्दात स्पष्ट करायचं म्हटले तर इतर परिस्थिती कायम असताना, स्थिर असताना वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली, मागणी कमी होते, ग्राहक त्या वस्तूंची खरेदी कमी करत असतो. आणि ज्या वेळेस त्या वस्तूंच्या किमतीमध्ये घट होते, त्या किमती कमी होतात, त्यावेळेस ग्राहक त्या वस्तूंची मागणी किंवा त्या वस्तूंची खरेदी वाढवितो. थोडक्यात मागणी आणि किंमत यांचा व्यस्त संबंध असतो. यावर देखील वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात की मागणी आणि किंमत यांचा संबंध कसा आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, यांचा संबंध व्यस्त संबंध असतो. त्यानंतर मागणी व किंमत यांचा फलन संबंध सूत्राद्वारे स्पष्ट केलेले आहेत. ते सूत्र आहे dx = f × px. या सूत्राचं स्पष्टीकरण पाहूया. dx, डी म्हणजे इंग्लिशमध्ये डिमांड. डिमांड या शब्दाचा डी हा फर्स्ट लेटर घेतलेला आहे. डी म्हणजे वस्तूंची मागणी. डिमांड मराठीमध्ये मागणी म्हणतात, म्हणून डी म्हणजे मागणी. कशाची मागणी? एक्स. एक्स म्हणजे वस्तूची मागणी. एक्स बरोबर वस्तू. कमोडिटी यालाच एक्स हे लेटर घेतलेलं आहे, म्हणून वस्तूंची मागणी म्हणजेच dx बरोबरचं चिन्ह एफ. एफ म्हणजे फलन संबंध दर्शविणे. फलन इंग्लिशमध्ये म्हणतात फंक्शन ऑफ. आणि कंसामध्ये आहे px. पी म्हणजे प्राइस, किंमत. कशाची किंमत? वस्तूची किंमत, वस्तूंची किंमत. मग आपण कोणत्याही वस्तू उदाहरण दाखल घेऊ शकतो. उदाहरणार्थ सफरचंद, म्हणून px म्हणजेच वस्तूंची किंमत. मागणी आणि किंमत यांचा व्यस्त संबंध दाखविण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो. dx = f × px. याच्यावर देखील वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाईल. तुम्हाला मागणी आणि किंमत यांचा फलन संबंध कोणत्या सूत्राद्वारे स्पष्ट केला जातो असा प्रश्न विचारून 4 पर्याय दिले जातील. त्यापैकी योग्य पर्याय निवडण्याआधी या सूत्राची तुम्ही तयारी करून ठेवावी. हा नियम मांडण्यापूर्वी डॉक्टर मार्शल यांनी नियम सिद्ध होण्यासाठी काही गृहीतके ॲझम्पशन मांडलेली आहेत. या गृहीतकांवर हा सिद्धांत अवलंबून आहे. ती गृहीतके आधी आपण पाहूया, त्यानंतर मागणीचा नियम कोणता आहे ते आपण अभ्यासणार आहोत. या गृहीतकांमध्ये 7 गृहीतके दिलेली आहेत. स्थिर उत्पन्न पातळी, लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही, पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती, पूरक वस्तूंच्या स्थिर किमती, भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही, आवडी निवडी, सवयी, फॅशन्स इत्यादीमध्ये बदल होत नाही, करविषयक धोरणात बदल नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण यापूर्वी मागणी निर्धारित करणारे घटक, मागणीवर परिणाम करणारे घटक अभ्यासलेत. त्यामधीलच हे मुद्दे आहेत. त्यामध्ये 2 शब्द लिहायचे आहेत की उत्पन्न स्थिर असते किंवा लोकसंख्येच्या आकारमानात बदल होत नाही. पर्यायी वस्तूंच्या किमती हे मागणीवर परिणाम करतात, परंतु गृहीतकांमध्ये लिहिताना पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती असे शब्द जोडून तुम्ही गृहीतके स्पष्ट करू शकता. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी मागणीवर परिणाम करणारे घटक हा भाग चांगल्या प्रकारे केलेला आहे, त्यांना गृहीतके स्पष्ट करणे अगदी सोपे आहेत. कारण की ही गृहीतके नसतील तर डॉक्टर मार्शल यांचा मागणीचा नियम सिद्ध होणार नाही. उदाहरण पाहूया आपण. पहिलं आहे स्थिर उत्पन्न पातळी. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तर तो दैनंदिन जीवनात ज्या वस्तूंचा उपभोग करत आहे, ज्या सेवांचा उपभोग करत आहे, त्या वस्तू आणि सेवा यांची खरेदी वाढवेल, म्हणजेच मागणी वाढविणार. वस्तूंची किंमत स्थिर असेल पण त्याचं उत्पन्न वाढलं म्हणून त्याने जास्त वस्तू खरेदी केल्या. यावेळेस किंमत स्थिर असताना मागणी वाढत आहे म्हणून मागणीचा नियम खरा ठरत नाही. किंवा मग काही वेळेस असं होईल की वस्तूंच्या किमती वाढतील, त्यावेळेसच एखाद्या वस्तूचं उत्पन्न वाढलं
तरी देखील तो वाढत्या किमतीला त्या वस्तूंची मागणी करणारच. त्यावेळेस देखील किंमत वाढली आणि मागणी देखील वाढत राहिली तर मागणीचा नियम खरा ठरणार नाही. यासाठी डॉक्टर मार्शल यांनी आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी ही गृहीतके मांडलेली आहेत की व्यक्तीचं उत्पन्न बदलणार नाही. पाठ्यपुस्तकातील भाग देखील पाहूया जेणेकरून आपल्या लक्षात येईल पाठ्यपुस्तकातील माहिती काय आहे. पहिलं गृहीतक आहे स्थिर उत्पन्न पातळी. मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्याकडून किमतीत वाढ होऊनही मागणीत वाढ केली जाईल. म्हणूनच मागणीचा नियम खरा ठरण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी उत्पन्न स्थिर असेल असे गृहीतक मांडलेले आहे. त्यानंतर दुसरं गृहीतक आहे लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. देशातील लोकसंख्येच्या आकारमानामध्ये बदल झाला तरी देखील वस्तूंना असणाऱ्या मागणीमध्ये बदल होतो. कारण की एखाद्या देशाची लोकसंख्या किंवा त्या लोकसंख्येची रचना बदलली, लहान मुलांचं वयोगटानुसार रचना बदलते. म्हणजे लहान मुलांचं प्रमाण जेवढं आहे, वृद्ध माणसांचे प्रमाण आहेत, युवा पिढींचं प्रमाण केवढं आहे, त्यानुसार त्या त्या वस्तूंना मागणी. लहान मुलांचं प्रमाण जास्त असेल, खेळणीला मागणी जास्त असेल. जशा वयोगटानुसार लोकसंख्येची रचना आहे त्यानुसार त्या त्या वस्तूंना मागणी निर्माण होणार. परंतु कोणत्याही देशाची लोकसंख्या ही स्थिर नसते. आपण आपल्या देशाचंच उदाहरण घेतलं तर आपल्या देशामध्ये जवळपास 138 कोटी लोकसंख्या आहे आणि ही लोकसंख्या रोजच्या रोज वाढत चाललेली आहे. लवकरच आपण चीन या देशाला देखील मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येऊ एवढी लोकसंख्या वाढत आहे. परंतु काही वेळेस नैसर्गिक आपत्ती आली, सुनामी, भूकंप किंवा महामारीसारखे रोग आले तर अचानक लोकसंख्या कमी होते आणि त्यामुळे एखाद्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची मागणी कमी होऊ शकते. किंमत स्थिर असताना देखील मागणी कमी होऊ शकते लोकसंख्या कमी झाल्यामुळे, किंवा किंमत स्थिर असताना किंवा किंमत वाढली असताना देखील नवीन लोकसंख्या निर्माण झाल्यामुळे लहान मुलांच्या वस्तूंना असणारी मागणी वाढू शकते. त्यावेळेस मागणीचा नियम खरा ठरणार नाही. म्हणून डॉक्टर मार्शल यांनी असे गृहीत धरले आहे की देशातील लोकसंख्येचा आकारमान आणि रचना वस्तूंची एकूण मागणी प्रभावित करते. त्यामुळे लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे असे गृहीतक मानलेले आहे. त्यानंतर पुढील गृहीतक आहे पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती. आपण यादी पाहिलेलं आहे मागणीवर परिणाम करणारे घटक. त्यामध्ये पर्यायी वस्तूंच्या किमती मूळ वस्तूच्या मागणीवर कशा प्रकारे परिणाम करीत असतात. उदाहरणार्थ चहाची किंमत याच्यामध्ये काहीही बदल झाला नाही, मात्र कॉफीची किंमत कमी झाली तर चहा घेणारे उपभोक्ते कॉफी स्वस्त झाली म्हणून चहाची मागणी कमी करतील आणि कॉफीची मागणी वाढवतील. या ठिकाणी मूळ वस्तू चहा आहे. चहाच्या किमतीमध्ये काहीही बदल झाला नाही तरी देखील पर्यायी वस्तू स्वस्त झाल्यामुळे मूळ वस्तूची मागणी कमी झालेली आहे. यावेळेस मागणीचा नियम खरा ठरणार नाही. या ठिकाणी गुळाची किंमत आणखी स्वस्त झाली, मात्र साखरेची किंमत आहे तीच राहिली, तर लोक साखरेऐवजी जर गूळ वापरू लागले तर आहे त्याच किमतीला साखरेची मागणी कमी होत आहे. साखरेची किंमत वाढलीच नाही तरी देखील साखरेची मागणी कमी झाली. त्यामुळे हा नियम खरा ठरणार नाही. पर्यायी वस्तूंच्या बाबतीत आपण वेगवेगळी उदाहरणे पाहिलेली आहेत. सॉफ्ट ड्रिंक शीतपेया बाबतीत देखील, त्यानंतर संत्री, मोसंबी,
एका वस्तूला दुसऱ्या वस्तू ज्यावेळेस पर्यायी असतात त्यावेळेस त्या वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला, त्या वस्तू उदाहरणार्थ स्वस्त झाल्या, आपोआप मूळ वस्तूंच्या मागणीमध्ये घट होते. त्यावेळेस हा नियम खरा ठरत नाही. पाठ्यपुस्तकातील माहिती पाहूया. पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे, कारण पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूंच्या मागणीवर होतो. याप्रमाणे समजा जर कॉफी महाग झाली तर आपोआप चहाची मागणी वाढेल, तेव्हा देखील किमतीत बदल न होताही मागणीत बदल झालेला दिसून येईल. चौथा घटक आहे पूरक वस्तूंच्या किमती. पूरक वस्तूंच्या किमती देखील स्थिर असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, इंधन हे गाडीला पूरक आहे. इंधनाशिवाय गाडी चालणार नाही. इंधनाच्या किमती वाढल्या, पेट्रोल, डिझेल, CNG, आपोआप गाड्यांची मागणी कमी होते. या ठिकाणी हा नियम खरा ठरण्यासाठी फक्त गाड्यांचीच किंमत वाढली पाहिजे तर गाड्यांची मागणी कमी होते हे सिद्ध केलं आहे. त्याच्यासाठी जर पूरक वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला तरी देखील मूळ वस्तूच्या मागणीमध्ये फरक पडतो, त्यामुळे हा नियम खरा ठरणार नाही. पूरक वस्तूंच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे चहाला पूरक आहे साखर, चहा पावडर, दूध. साखर महाग झाली, आपोआप चहाची मागणी कमी होईल. म्हणजे चहाच्या किमतीमध्ये काहीही फरक न होता फक्त पूरक वस्तूंच्या किमती बदलल्यामुळे मागणीत बदल होतो, त्यावेळेस हा नियम खरा ठरत नाही. मागणीचा नियम सिद्ध करताना त्या विशिष्ट वस्तूंचीच किंमत घ्यायची ज्याची मागणी घटणार आहे. त्या विशिष्ट वस्तूंची, उदाहरणार्थ गाड्यांची किंमत वाढली तर गाड्यांची मागणी कमी होणार, हे सिद्ध करण्यासाठी फक्त गाडीचाच विचार करायचा. पूरक वस्तूंच्या किमतीमध्ये काहीही बदल होणार नाहीत असे डॉक्टर मार्शल यांनी गृहीत धरले आहे. पाठ्यपुस्तकातील माहिती पाहूया. पूरक वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे, कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही, कारण की भविष्यामध्ये एखाद्या वस्तूची किंमत बदलणार आहे, उदाहरणार्थ वाढणार आहे, अशी जर माहिती मिळाली ग्राहकाला तर तो ग्राहक वर्तमान काळातील मागणी बदलतो. भविष्य काळामध्ये उदाहरणार्थ सोन्याच्या किमती भविष्य काळामध्ये आणखी वाढणार आहे, अशी जर माहिती ग्राहकांना मिळाली तर ते वर्तमान काळामध्ये वाढत्या किमतीला, म्हणजे सोन्याची किंमत आत्ता वाढलेली आहे तरी देखील मागणी वाढवणार. का? कारण की या सोन्यांच्या किमती भविष्यात आणखी वाढणार आहेत. किंवा मग भविष्यामध्ये सोन्याच्या किमती वाढणार आहेत तर गुंतवणूक म्हणून वर्तमान काळामध्ये वाढत्या किमतीला जास्त सोनं खरेदी केलं जातं. यावेळेसही हा सिद्धांत खरा ठरत नाही, कारण की वाढत्या किमतीला मागणी वाढत आहे. म्हणून डॉक्टर मार्शल यांनी भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही असे गृहीतक मांडले आहे, कारण भविष्य वस्तूंची किंमत वाढण्याचा अंदाज असेल. उपभोक्ते वर्तमान काळात किंमत जास्त असूनही वस्तूंची जास्त मागणी करतील, किंवा भविष्यात वस्तूंच्या किमती कमी होणार आहे असे जर माहीत असेल किंवा असा अंदाज असेल तर उपभोक्ते वर्तमान काळामध्ये वस्तूंची मागणी कमी करतील. त्यामुळे हा सिद्धांत खरा ठरणार नाही. त्यानंतर आवडी निवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स यामध्ये बदल होणार नाही. आपण पाहतो लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या तरी देखील वस्तूंची मागणी बदलते. भारतामध्ये चहा ही लोकांची सवय झालेली आहे. सकाळी उठले की चहा, संध्याकाळच्या वेळेस 4-5 वाजता चहा लागतोच. परंतु कोविड-19 सारखा आजार आला आणि त्यामुळे काढा पिणे हे शरीराला योग्य आहे, किंवा ग्रीन टी पिल्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, म्हणून लोकांनी स्वतःची सवय बदलली. आता लोक चहाऐवजी ग्रीन टी पिण्यास पसंती देतात. किंवा मग बघा, फॅशन नेहमी बदलत असते. बाजीराव मस्तानी सारखा पिक्चर आला आणि मस्तानी ड्रेस फेमस झाला, परंतु
1-1.5 वर्षानंतर पिक्चर जसा गेला तसा ती फॅशन देखील गेली. फॅशन येतात आणि मागणीवर, वस्तूंच्या मागणीवर परिणाम करतात. म्हणून डॉक्टर मार्शल यांनी मागणीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी याच्यामध्ये काहीही बदल होणार नाहीत असे गृहीत धरलेले आहेत. लोकांच्या आवडी निवडी, फॅशन, छंद, सवयी सगळे स्थिर राहतील. उपभोक्त्यांच्या आवडी निवडी, सवयी, फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे कर विषयक धोरणात बदल नाही. सरकार प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, उत्पन्न कर आणि वस्तू आणि सेवांवरील कर याद्वारे कर लादत असते. सरकारचं कराचं प्रमाण एखाद्या वस्तूवर जास्त असेल, आपोआप ती वस्तू महाग होणार आणि त्या वस्तूची मागणी कमी होईल. सरकारचं कर धोरण कमी असेल, कराचं प्रमाण कमी असेल, आपोआप त्या वस्तू स्वस्त होतील. लोकांचं वास्तव उत्पन्न, खर्च करण्यालायक उत्पन्न वाढणार आणि लोक जास्त वस्तूंची मागणी करतील. त्यामुळे मागणीचा नियम खरा ठरावा यासाठी डॉक्टर मार्शल यांनी कर विषयक धोरणामध्ये बदल होणार नाहीत असे गृहीतक मांडले आहे. बघा, या ठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराबाबतच्या सरकारी धोरणांचा विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो. सरकारने जाहीर केलेल्या कर विषयक सरकारी धोरणामध्ये कोणताही बदल होत नाही असे गृहीतक मांडले आहेत. त्यानंतर आता आपण मागणीच्या नियमाकडे येऊया. मागणी पत्रक याद्वारे हा मागणीचा नियम स्पष्ट होऊ शकतो. वैयक्तिक मागणी, बाजार मागणी यामध्ये आपण मागणी पत्रक काय असतं, त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल होतो हे अभ्यासलेले आहेत. हा तक्ता आपण अभ्यासूयात. या तक्त्यामध्ये 2 रकाने आहेत. पहिल्या रकान्यात श वस्तूंची किंमत रुपयामध्ये दर्शवली आहेत. दुसऱ्या रकान्यात श वस्तूंची मागणी किलोमध्ये दर्शवलेली आहेत. 50 रुपये किंमत असताना 1 किलोची मागणी केली जाते. किंमत कमी झाली, 40 रुपये झाली तर मागणी 2 किलो होते. किंमत 30 रुपये झाली तर मागणी 3 किलो होते. किंमत आणखी कमी झाली, 20 रुपये झाली तर मागणी 4 किलो, म्हणजे मागणी वाढत जात आहे. आणि किंमत आणखी 10 रुपये एवढी कमी झाली तर मागणी 5 किलो होते. यावरून काय दिसत आहे की जसजशी वस्तूची किंमत कमी होते तसतसे त्या वस्तूला असणारी मागणी ही वाढत जाते. आणि हाच तक्ता जर आपण उलट्या पद्धतीने अभ्यासला, म्हणजे 10 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी, किंमत वाढली 20 रुपये झाली तर मागणी 4 किलो होईल, कमी होईल. 30 रुपये किंमत झाली, किंमत वाढली, मागणी कमी होईल, 3 किलो होईल. 40 रुपये किंमत झाली, मागणी 2 किलो होईल. 50 रुपये किंमत झाली, मागणी 1 किलो होईल. थोडक्यात मागणी आणि किंमत यांचा व्यस्त संबंध असतो. ज्यावेळेस मागणी वाढते ज्यावेळेस किंमत वाढते त्यावेळेस मागणी घटते व ज्यावेळेस किंमत कमी होते त्यावेळेस मागणी वाढते. त्यानंतर आता आपण याची आकृती पाहूया. या आकृतीचे पाठ्यपुस्तकातील मागणी वक्र कसा तयार होतो हे आपण दिलेल्या तक्त्याद्वारे आकृती तयार करून स्पष्ट करूयात. आकृती पहा. हा आहे अक्ष अक्ष, त्याला नाव देऊयात अक्ष अक्ष. अक्ष अक्षावर मागणी दर्शविली जाते किलोमध्ये. अय अक्ष जो उभा आहे तो अय अक्ष, त्याच्यावर किंमत दर्शवली जाते रुपयामध्ये. ज्यावेळेस 50 रुपये एवढी किंमत असेल त्यावेळेस उपभोक्ता 1 किलोची मागणी करतो. ज्यावेळेस किंमत कमी होते 40 रुपये होते त्यावेळेस उपभोक्ता आपली मागणी वाढवितो आणि 2 किलो करतो. ज्यावेळेस किंमत आणखी कमी होते 30 रुपये होते त्यावेळेस उपभोक्ता 3 किलोची मागणी करतो. 20 रुपये किंमत झाली असता उपभोक्ता 4 किलोला मागणी करतो. 10 रुपये किंमत झाली असता उपभोक्ता 5 किलोला मागणी करतो. आणि या सर्व बिंदूंना जोडून एक रेषा काढली, त्याला म हे नाव दिलं तर तो आपला मागणी वक्र तयार होतो. आणि हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येत असतो आणि तो सिद्ध करतो की ज्यावेळेस वस्तूंच्या किमती कमी होतात त्यावेळेस मागणी वाढत असते, ज्यावेळेस वस्तूंच्या किमती वाढत असतात त्यावेळेस मागणी कमी होते. थोडक्यात मागणी आणि किंमत यांचा व्यस्त संबंध असतो. अशा प्रकारे आज आपण
मागणीच्या नियमाची गृहीतके आणि मागणीचा नियम अभ्यासलेला आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.